आता समोरासमोर तर काय बोलू शकत नाही. मी काय केलं, मला चिठ्ठी लिहायची आणि द्यायची. चिठ्ठी लिहिली आणि दिली गावातल्या एका बारक्या पोरापाशी. म्हणलं तिला नेऊन दे. त्या गापट्याने मी काय केलं, त्या पुरीच्या बापापाशी चिठ्ठी नेऊन दिली. तुला सांगतो, मला असा धुतला की काय विचारूच नकोस. पहिल्यांदा त्या पुरीच्या बापाने धुतला, परत मला माझ्या बापाने धुतला. काय बघितलं तर त्या चिठ्ठीत सॉरी लिहिलं होतं. त्याचं बी स्पेलिंग चुकलं होतं. अरे तवा काय इन्स्टा आहे का, फेसबुक आहे का, व्हॉट्सअप आहे का, स्नॅपचॅट आहे, काय असेल ते समोरासमोरच. तुला सांगतो, आवडीच्या पुरीवर नुसतं बोलायचं म्हटलं का नाही रे, आमचा BP 200च्या वर जायचा. चुकून जरी बोललं ना, अख्ख्या गावावर कालवा यायचा. खरी माझ्या मुंबईवरनं पाहुणी पोरगी आली का नाही की याची, ती बोलायची शुद्ध, मी बोलायचो गावठी. आता माझ्या बोलण्याला तिला हसायची, ती हसायची म्हणून मला तिसरंच काहीतरी वाटायचं. हे सगळं मनातलंच बरं का, हे आपल्या मनातलंच भ्रम सगळं. दिले छोटासा छोटीच्या आशा, तसं सुट्टी संपली की तिची ती आपली निघून जायची. माघारी पुढच्या वर्षी आली तर आली, नाही तर नाही. आमची प्रेमकथा तिथं सुरू व्हायची आणि तिथंच संपायची. तेव्हा काय पोरं पोरी एवढं काय एकमेकांबरोबर बोलत नव्हते. पुरी बोलायच्या, पण वर्गातल्या सगळ्यात हुशार पोराबरोबर बोलायच्या. आता एखाद्याला जर वर्गातली पोरगी आवडली तर तो काय कोणाला सांगत नव्हता. सांगितलं तर गावभर कालवा होणार. मग काय करायचं, तिच्याकडून हळूच वही तरी घ्यायची, नाहीतर पुस्तक तरी घ्यायचं आणि त्या पुस्तकात चिठ्ठी द्यायची. माझ्या मित्राबरोबर असंच झालं. त्यानं घेतलं पुस्तक, दिली चिठ्ठी, चिठ्ठी गेली चौथीकडेच, तिसरंच काहीतरी उभं राहिलं. आम्ही 4-5 जण मित्र होतो, सगळ्यांनी एकच पोरगी आवडायची. बरं आता आम्ही का नाही, हे एकमेकांना कोणाला कळून दिलं नव्हतं. आपलं आमच्यातच चालायचं, कॉम्पिटिशन असल्यागत. कोणाला कळून दिलं नाही. कशाचा कोळ्याचा बाजार नुसता ना धडा. आम्ही कधी त्या पोरीला विचारलं, आमच्यातलं कोणच तिला आवडत नव्हतं.